बोरीवली के संजय गांधी राष्ट्रीय उद्यान में ई बस, ई कार्ट एवं नवीनीकृत टाइगर सफारी का उद्घाटन महाराष्ट्र सरकार के वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने वन संरक्षक एवं निदेशक मल्लिकार्जुन, सांसद गोपाल शेट्टी, विधायक प्रकाश सुर्वे, मनीषा चौधरी, प्रवीण दरेकर व अन्य गणमान्य लोगों की उपस्थिति में किया। इस मौके पर इस अवसर पर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने शिवसेना पर कटाक्ष भी किया। खासदार कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत व कामरूप पासून कच्छ पर्यंत कोणत्याही मतदारसंघाचा असू द्या, जाना तो महाराष्ट्र के ही दरवाजे से गिरेगा, तर तिथेही आपण व्याकुळ केला आहे। मग आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे की तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन फक्त हा कार्यक्रम बघावा एवढ्या मर्यादेत आपण या कार्यक्रमात उपस्थित नाही, तरी तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे वृक्ष संवर्धन करणं, संरक्षण करणं, वन्य प्राण्यांचं संरक्षण करणं। खरं तर आम्ही वाघ हा कुठं धोक्यात आला तर आम्ही आजकाल त्याला रिलोकेटही करतो, जागा बदलून देतो, मग तो राजकारणातला वाघ असो की जंगलातला वाघ असो। आणि आता मात्र आपल्याला सर्वांना येऊन त्यांचेही संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे आणि ती जबाबदारी आपण निश्चितपणे पूर्णत्वास द्याल हा विश्वास व्यक्त करतो। आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या अनंत अनंत शुभकामना देतो। भगवान सिद्धिविनायकाच्या चरणी नाही, ठीक आहे, आता हे तर जनता ठरवते। प्रभू राम हा तर जो मानेल त्याचा आहे, ज्याला रामावर श्रद्धा आहे त्यांचा प्रभू राम आहे। महात्मा गांधींचा प्रभू राम आहे, हे राम म्हणून त्यांनी शेवटचा श्वास सोडला। राम नाम सत्य है, तो जर कोणत्याही हिंदू मधल्या जातीचा असेल तर शेवट हा राम नाम सत्य है असं म्हणतच आपण त्याची शेवटची अंत्ययात्रा निघते। प्रश्न हा निर्माण झाला आहे, हे सर्व असतानाही सत्तेचे, खुर्चीचे लाचार, परिवाराशिवाय ज्यांना जगच दिसत नाही असे नाकर्ते राजकारणी जेव्हा म्हणतात, सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देतात की रामायण ही काल्पनिक कथा आहे, ही दंतकथा आहे, जन्मस्थानावर शौचालय बांधावं, हे जेव्हा तोंडातून असे शौचालयासारखा शब्दरूपी वास येतो, दुर्गंधी येते, तर कदाचित त्यांचा राम आहे असं म्हणताना लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण होतं। पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पार्टीचा लोकसभाचा धाराशिवाचा उमेदवार देत असल्याची ओमराज निंबाळकर यांनी अशी टीका केलेली आहे। ठीक आहे, त्याच्या आनंदात राहू द्या। ते पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पार्टी उमेदवार देत नाही असं म्हणून मला माहित नाही। कधी कधी स्वतः असे कारण नसताना वक्तव्य करून स्वतःचा पराभवाला आपण निमंत्रण देतो। अजून कोणत्याही झाली नाही। कोर कमिटी जी 6 लोकांची आहे त्याचा मी सदस्य आहे। हे कपोकल्पित कथा, दंतकथा, अफवा, हा अशा चर्चेचा बाजार काही अर्थ नाहीये ना। अशा कधी चर्चा होते का? आणि तुम्हाला सांगून कोण कोणाला किती जागा देणार असं सांगितलं तरी जातं का? तुम्हाला तर याची माहिती आहे, तुम्ही 100दा सांगितलं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, जागा का? कशाला कारण नसताना तुमच्याबद्दल जो विश्वास जनतेच्या मनात आहे तो कशासाठी संपवण्याचा प्रयत्न करतात? मुंबईतील भांडवलदार ठरवतील कोणी लढायचं, मुंबईतील भांडवलदार गुजरातला उद्योगपती ठरणार का? ही मुंबई लोकसभा शिंदे गटाकडून
कोणी लढायचं हे तुम्ही लिहून द्या अशी संजय राऊत यांनी टीका केली. नाही, आमचे उमेदवार कोण राहतील, कोण ठरवतील याचा आता काय अधिकार त्यांना द्यायचा आहे का? त्यांनी आपले उमेदवार कोण राहतील आणि उमेदवार उभे राहण्यासाठी चांगल्या व्यक्ती त्यांच्या पक्षात शिल्लक राहतील याची काळजी करावी. भाजपचे उमेदवार कोण राहतील आणि भाजपने कोणाला तिकीट द्यावी, शिंदे साहेबांचे उमेदवार कोण राहतील, असं करून करून तर 75% शिवसेनेचं दुकान बंद झालं. आता 25% शिल्लक आहे. कशाला टाळेबंदी करतात त्याची? त्यानंतर आता शरद पवारांनी पत्र लिहून कळवलं की मी आता येणार नाही, मात्र नंतर जेव्हा वेळ मिळेल मंदिर पूर्ण झालं. सगळं धन्यवाद. जर पत्राची उत्तरं त्यांनी गरीब माणसांनी निवेदन दिल्यानंतर अशीच उत्तरं दिली असती तर अजून आनंद झाला असता. ठीक आहे, पण प्रभू रामाच्या मंदिरात त्यांनी सांगितलं की मी दर्शनासाठी निश्चित जाईल, त्याचा माझा व्यक्तिगत तरी खूप आनंद आहे. फिल्म फेस्टिवल बद्दल कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, त्याबद्दल 2008 साली 7,000 भरले, परंतु अजून 25 वर्ष झाले पूर्ण सर होत नाही. काय कारण आहे? नाही, त्याला अनेक तांत्रिक कारणं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांचं पुनर्वसन करायचं आहे, पण पुनर्वसन करताना त्यामध्ये अजून भर पडत गेले. काही कुटुंब हे 1चे 2 झाले आणि मग त्यांच्या याद्या करायला गेल्यानंतर कधी कधी त्या याद्या करायला सुद्धा सहकार्य होत नाही आणि म्हणून हे मागे राहिलं. आणि मधातल्या काळामध्ये या संदर्भामध्ये संबंधित गृहनिर्माण विभाग किंवा इतर विभागांनी काही कामं केलीत आणि आता ही एक आमदारांची समिती आहे की ती वेगाने कसं काय आपल्याला यांचं पुनर्वसन करता येईल. पण आपल्या पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा जेव्हा जेव्हा अशा मागण्यांसाठी लोक येतात त्यांना हे समजवण्याची आवश्यकता आहे की इथून आपल्याला सुरक्षित आणि हक्काच्या ठिकाणी जाणं हेच भविष्यामध्ये दीर्घकालीन फायद्याचं आहे.